नमस्कार मित्रांनो, नेट सेट टेट एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नेट आणि सेट परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 साठी संशोधन अभियोग्यता या घटकांतर्गत प्रायोगिक सर्वेक्षण आणि ऐतिहासिक संशोधन पद्धती अशा 3 संशोधनाच्या पद्धती आहेत. त्यापैकी आज आपण प्रायोगिक संशोधन पद्धती अंतर्गत प्रायोगिक संशोधन पद्धती म्हणजे काय, प्रायोगिक संशोधन पद्धतीची वैशिष्ट्ये, चलांचे प्रकार, अभिकल्प आणि प्रायोगिक संशोधन पद्धतीच्या पायऱ्या या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची लिंक आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून तात्काळ मिळेल. प्रायोगिक संशोधन पद्धती यामध्ये प्रयोग हा शब्द आलेला आहे. यावरून ही संशोधन पद्धती एक प्रयोगावर आधारित असल्याचं आपल्याला लक्षात येतं. प्रायोगिक संशोधन पद्धती ही खऱ्या अर्थाने एक वैज्ञानिक संशोधन पद्धती आहे, ज्यामध्ये कृतीला जास्तीत जास्त वाव असतो आणि भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून उपाययोजना सुचवण्याच्या दृष्टिकोनातून ही संशोधन पद्धती अत्यंत उपयुक्त ठरणारी पद्धती आहे. आता प्रायोगिक संशोधन पद्धती म्हणजे काय ते समजून घेऊया. प्रायोगिक संशोधन पद्धतीमध्येच एक शब्द महत्त्वाचा आलेला आहे, तो म्हणजे प्रयोग. ही पद्धती जी आहे ती प्रयोगावर आधारित आहे. प्रयोगाच्या माध्यमातून परीक्षण केले जाते, त्यातून खऱ्या अर्थाने निष्कर्ष मांडले जातात. ते निष्कर्ष हे अचूक असतात आणि वस्तुनिष्ठ असतात. त्यामुळे वैज्ञानिक पद्धती ज्याला म्हटल्या जातं ती म्हणजे प्रायोगिक संशोधन पद्धती ही वैज्ञानिक पद्धती आहे. आता बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की टिंबटिंब ही वैज्ञानिक पद्धत म्हणून ओळखली जाते, तर त्याच्यामध्ये सर्वेक्षण पद्धत दिली जाईल, व्यक्ती अभ्यास दिला जाईल आणि ऐतिहासिक पद्धत दिल्या जातील. तर त्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रायोगिक संशोधन पद्धती ही वैज्ञानिक पद्धत आहे. याचं कारण असं आहे की त्या प्रयोगाच्या माध्यमातून ते निष्कर्ष हे पडताळून बघितले जातात. आता बेस्ट यांनी प्रायोगिक संशोधन पद्धतीच्या संदर्भात काही मत व्यक्त केलेलं आहे. ते म्हणजे बघा, काळजीपूर्वक नियंत्रित परिस्थितीत काय होईल आणि काय घडेल याचे वर्णन आणि विश्लेषण करणे म्हणजेच प्रायोगिक संशोधन पद्धती होय. आता या संदर्भात आपण एक उदाहरण हे आतापासून शेवटपर्यंत लक्षात ठेवूया. उदाहरणार्थ, ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा परिणाम अभ्यासणे हा जर संशोधनाचा विषय असेल, तर याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षण जर समजा एखाद्या गटावर जर आपल्याला तो उपक्रम राबवायचा आहे, तो प्रयोग करायचा आहे, एका गटावर ऑफलाईन पद्धतीने अध्यापन करायचं आणि दुसऱ्या गटावर ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करायचं, तर ती परिस्थिती कशी असेल, नियंत्रित असेल. आणि प्रयोग केल्यानंतर त्याची संपादन पातळी तपासल्या जाईल, म्हणजेच काय, परीक्षण केल्या जातील. म्हणजे हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या याच्यामध्ये दिसून येतात. आता प्रायोगिक संशोधन पद्धतीची मूलभूत काही वैशिष्ट्ये आहे, ते वैशिष्ट्ये आपण समोर ठेवूया. आता मुळामध्ये पहिलं वैशिष्ट्य ते म्हणजे गटांची तुलना. यावर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की टिंबटिंब ही प्रायोगिक संशोधन पद्धतीचे मूलभूत वैशिष्ट्ये नाही, तर यापैकी काही वैशिष्ट्ये दिली असतील आणि एक वैशिष्ट्य दिलं नसेल, तर ते वैशिष्ट्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे. यासाठी प्रायोगिक संशोधन पद्धतीचे मूलभूत वैशिष्ट्ये समजून घेऊया. आता याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य गटांची तुलना. आता उदाहरणार्थ, ऑनलाईन आणि ऑफलाईन हा एक गट करायचा आहे. एका गटाला ऑफलाईन पद्धतीने अध्यापन करायचं आहे, दुसऱ्या गटाला ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करायचं आहे. दोन्हींची पूर्वचाचणी घ्यायची आहे, नंतर उपक्रम राबवायचे आणि नंतर उत्तर चाचणी घ्यायची. म्हणजेच काय, इथं दोन गटांची तुलना एका गटाची सुद्धा असू शकते आणि बहुगटाची सुद्धा असू शकते. त्या अभिकल्पाच्या बाबतीत आपण समोर बघूया. दुसरं आहे स्वाधीन चलांची हाताळणी. स्वाधीन चल म्हणजे काय, की जे संशोधनकर्त्याच्या हातामध्ये असतात. म्हणजे ऑनलाईन अध्यापन करायचं आहे, तर ऑनलाईन अध्यापन पद्धती ही त्याची स्वाधीन चलांची त्याची हाताळणी असते, ते त्याच्या हातामध्ये असतात. म्हणून तो काय करतो, त्याच्या पद्धतीने उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो, संशोधन करण्याचा प्रयत्न करत असतो, उपक्रम राबवत असतो. ते उपकरणांची सुद्धा हाताळणी, ते सुद्धा एक स्वाधीन चलांची हाताळणी या संज्ञेमध्ये येतं. पुढचं आहे यादृच्छिकीकरण. आता यादृच्छिकीकरण म्हणजे काय, की ज्यावेळेस आपण गटांची तुलना करत असतो, दोन किंवा बहुगट आपल्याला निर्माण करायचे असेल, तर ते यादृच्छिक पद्धतीने करावे लागतात, समान गट तयार करावे लागतात. आता उदाहरणार्थ, जर समजा दोन कुस्तीपटूंची जर आपल्याला कुस्ती घ्यायची असेल, एक आपला 20 किलोच्या वजनावाला ठेवला आणि एक 50 किलोच्या वजनावाला ठेवला, तर साहजिक कोण जिंकू शकतो, एखाद्या वेळेस 50 म्हणजे बहुतांश याचा निष्कर्ष असा निघेल की जास्त वजनवाला, जास्त ताकदीवाला जिंकू शकेल. म्हणून यादृच्छिकीकरण हे यासाठी आहे की समान गट हे चांगल्या पद्धतीने सारख्या पद्धतीने पाडण्यासाठी यादृच्छिकीकरण हे एक प्रायोगिक संशोधन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे की समान गट निर्माण केल्या जाते.
त्यानंतर नियंत्रण हे प्रायोगिक संशोधन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. ज्यावेळेस संशोधक ऑफलाईन पद्धतीने शिकवतो आणि ऑनलाईन पद्धतीने शिकवतो, दोन्ही पद्धतीने शिकवत असताना त्या गटावर जे नियंत्रण असतं ते संशोधनकर्त्याचं असतं. म्हणून गटांची तुलना, स्वाधीन चलांची हाताळणी, यादृच्छिकीकरण आणि नियंत्रण हे 4 महत्त्वाचे प्रायोगिक संशोधन पद्धतीची वैशिष्ट्ये आहे. आता प्रायोगिक संशोधन पद्धतीच्या पायऱ्यांच्या संदर्भात आपण इथं माहिती घेऊया. आता या पायऱ्या कोणकोणत्या आहे, तर याच्यामध्ये पहिली जी पायरी आहे प्रायोगिक संशोधन पद्धतीची, मुळामध्ये कोणत्याही संशोधन पद्धतीची पहिली पायरी असेल ती म्हणजे समस्येची निवड. संशोधनाची सुरुवात ही समस्येपासून होते, समस्येच्या निवडीपासून होते. मग पहिली जी पायरी आहे प्रायोगिक संशोधन पद्धतीची ती म्हणजे समस्येची निवड आणि मर्यादा. दुसरा आहे संबंधित साहित्याचा शोध किंवा आढावा. म्हणजे उदाहरणार्थ ऑनलाईन अध्यापनाची परिणामकारकता तपासणे. हा जर संशोधनाचा विषय जर निवडलेला असेल तर संबंधित साहित्याचा शोध घ्यावा लागेल. ऑनलाईन साधनं म्हणजे कोणकोणती, त्यास झूम असेल, गुगल क्लासरूम असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल किंवा इतर कोणकोणती ऑनलाईन माध्यमं आहे त्याचा आपल्याला तिथं शोध घ्यावा लागेल, त्याचा आढावा घ्यावा लागेल. दुसरं आहे परिकल्पनांची मांडणी. परिकल्पना म्हणजे काय, भविष्यातील त्याचं उत्तर असतं, त्या संशोधनाचं उत्तर असतं. म्हणून परिकल्पनांची मांडणी काय मांडायची, ऑनलाईन पद्धतीने अध्यापन केलं असता विद्यार्थ्यांच्या संपादनाची पातळीमध्ये फरक दिसून येईल, हे त्याचं भविष्यकालीन उत्तर असेल, म्हणजे ती परिकल्पनांची मांडणी असेल. म्हणजेच काय, एक अंदाज बांधणे. आपण जे संशोधन करत असतो त्या संशोधनाच्या संदर्भात हे उपक्रम राबवल्यानंतर काय होईल याची अंदाज बांधणे म्हणजे परिकल्पनांची मांडणी करणे. पुढचं आहे अभिकल्प निश्चिती. आता हे अभिकल्प म्हणजे काय, तर हे पुढच्या याच्यामध्ये आपल्याला ते येऊन जाईल की अभिकल्प कसा निवडावा किंवा अभिकल्पाचे प्रकार कोणकोणते आहे. ते म्हणजे अभिकल्पांची निश्चिती करणे, म्हणजे कोणत्या गटावर आपल्याला अध्यापन करायचं आहे त्या संदर्भात. पुढचं आहे जनसंख्या व नमुना निश्चित करणे. आता जनसंख्या म्हणजे काय, जास्तीत जास्त मोठा समूह आणि नमुना म्हणजे काय, त्या समूहाचा प्रतिनिधी. म्हणजे जनसंख्या कोणती आहे, नमुना निश्चित करावा लागेल, नंतर कार्यवाही करावी लागेल, नंतर माहितीचे संकलन करावं लागेल, नंतर फलांचे विश्लेषण आणि अर्थनिर्वचन करावं लागेल, नंतर निष्कर्ष आणि शेवटची पायरी ती म्हणजे अहवाल. अशा पद्धतीने प्रायोगिक संशोधन पद्धतीच्या पायऱ्या आहे. या पायऱ्यांच्या संदर्भात असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पायऱ्यांचा क्रम लावण्याच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा एखादी पायरी हे केले जाऊ शकते, वजा केली जाऊ शकते आणि त्यातून ते आपल्याला ओळखायला लावलं जाऊ शकतं. त्यामुळे हा क्रम लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीने प्रायोगिक संशोधन पद्धतीच्या ह्या पायऱ्या आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे चलांचे प्रकार. आता चल हे प्रमुख दोन प्रकारचे असतात, एक श्वासरहित चल आणि आश्रयी चल. आता यानंतर जे इतर चल असतात ते मध्यस्थ चल आणि इतर चल काय आहेत ते आपण बघूया. चल म्हणजे काय, तर जो संशोधक जे संशोधन करत असतो ते संशोधन करत असताना ज्या ज्या घटकांचा वापर तो करणार आहे, ज्या उपक्रमांचा वापर करणार आहे, जे अध्यापन पद्धती वापरणार आहेत, म्हणजे ज्याच्या माध्यमातून जे प्रयोग करणार आहेत ते प्रयोग म्हणजेच एक प्रकारे चल असतात. मग आता ही चल कोणती आहे, श्वासरहित म्हणजे काय की इतर उल्लेखलेल्या चलांमध्ये बदलावर ज्याचे बदल अवलंबून नाही असे गृहीत धरलेले चल. म्हणजे उदाहरणार्थ काय की ज्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करायचं असेल तर ते ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करणे हे म्हणजे श्वासरहित चल आहे. कारण श्वासरहित म्हणजे काय, ते संशोधनकर्त्याच्या ते हातात आहे, त्याच्यावर ते अवलंबून आहे की कोणतं चल वापरायचं. दुसरे आश्रयी चल, पराश्रयी चल असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. एखाद्या घटनेचा गृहीत परिणाम आणि कारण, म्हणजे एखाद्या जर समजा ऑनलाईन पद्धतीने अध्यापन केलं मग त्याच्यावर विद्यार्थ्याच्या संपादनात काय फरक पडला, हे आश्रयी चल आहे, हे संशोधनकर्त्याच्या हातात नाही, म्हणून ते परावलंबी चल आहे किंवा पराश्रयी चल आहे. ऑनलाईन पद्धतीने शिकवणे हे संशोधनकर्त्याच्या हातात आहे, परंतु विद्यार्थ्यावर त्याचा कितपत परिणाम होतो हे संशोधनकर्त्याच्या हातात नाही, म्हणून ते चल म्हणजे पराश्रयी चल. त्याच्यामध्ये वाचन क्षमता असेल, अवधान असेल, अभिरुची असेल, थोडक्यात काय की विद्यार्थ्याची संपादनूक ही पराश्रयी चल आहे. नंतर आहे मध्यस्थ चल. मध्यस्थ चल म्हणजे कोणते, ज्याचे मापन करता येत नाही व ज्यावर नियंत्रण ठेवता येत नाही
असा कारण व परिणाम ज्यांच्या दरम्यान प्रभाव पडणारा चल म्हणजेच मध्यस्थ चल आहे, ते मध्ये मध्ये लुडबुड करतं. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला समजा आपण किती चांगल्या पद्धतीने ऑनलाईन शिकवायला लागलो, ऑनलाईन शिकवत असताना विद्यार्थ्याचं लक्ष नसेल आणि लक्ष नसताना मध्ये त्याला भूक लागली असेल, बाहेर त्याचं लक्ष केलं असेल, तर त्यावेळेस त्याचं हे बिलकुल नियंत्रण. आता विद्यार्थ्याला भूक लागली तर संशोधक करता काय करू शकतो? काहीच करू शकत नाही. म्हणजे मध्यस्थ चल आहे, ज्याचं मापन करता येत नाही, ज्यावर नियंत्रण ठेवता येत नाही, अशा पद्धतीने चल म्हणजे मध्यस्थ चल आहे. नंतर बाह्य चल आहे, ज्यावर नियंत्रण ठेवता येत नाही असे चल. खंडित चल आहे, ज्याच्या विशिष्ट पायऱ्यांनी ज्याची किंमत बदलते, इयत्ता असेल, बुद्ध्यांक असेल, या संदर्भात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 चलं लक्षात ठेवायची आहे. एक श्वासरहित चल, ज्यावर संशोधनकर्त्याचं नियंत्रण असतं. पराश्रयी चल, ज्यावर संशोधनकर्त्याचं नियंत्रण नसतं. आणि मध्यस्थ चल, ज्याचं मापन करता येत नाही, ज्यावर नियंत्रण ठेवता येत नाही, असं चल म्हणजे मध्यस्थ चल. अशा 3 चलांचे प्रकार प्रमुख प्रकार आहेत. आता चलांचं जे चल ही सगळ्यात महत्त्वाची या प्रायोगिक संशोधन पद्धतीमध्ये वापरली जाणारी संकल्पना आहे. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की चलांची संकल्पना ही टिंबटिंब या संशोधन प्रकारामध्ये आहे, तर ही फक्त आणि फक्त प्रायोगिक संशोधन पद्धतीच्या प्रकारामध्ये चलांची संकल्पना आहे, जी सर्वेक्षण पद्धतीत नाही, ऐतिहासिक संशोधन पद्धतीत नाही, कोणत्याच पद्धतीत नाही. पुढचं जे आहे ते म्हणजे प्रायोगिक अभिकल्प. आता अभिकल्प ही सुद्धा संकल्पना फक्त प्रायोगिक संशोधन पद्धतीमध्ये वापरली जाणारी संकल्पना आहे. अभिकल्प म्हणजे काय की प्रयोगात सप्रमाणता येण्यासाठी प्रयोगापूर्वी अभिकल्पाची आवश्यकता असते. म्हणजेच काय की थोडक्यात गटांची तुलना करायची असेल तर गट पाडणे आवश्यक आहे. म्हणजेच काय, अभिकल्पाचे स्वरूप, समस्या, संकलित माहिती, उपलब्ध सोयी, संशोधनकर्त्याची पात्रता यावर आधारित ही प्रायोगिक अभिकल्प असतात. आता याच्यामध्ये संख्या 2 किंवा अधिक असल्यास त्यांना उपयोगात आणणे जिकरीचे काम असते, त्यामुळे घटकात्मक अभिकल्पाचा वापर केला जातो. आता अभिकल्पाचे 2 प्रकार आहे. अभिकल्प म्हणजेच काय की थोडक्यात गट पाडणे, हे एक लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे मग आता एक गट 2 प्रकारे पाडले जातात. एक कार्यात्मक अभिकल्प आणि दुसरा एक घटकात्मक अभिकल्प. कार्यात्मक अभिकल्प म्हणजे काय की श्वासरहित चल फक्त एक असते व ते प्रयोगकर्त्याच्या स्वाधीन असते. प्रयोगकर्ता आपल्या सोयीनुसार हाताळतो व त्यात केलेल्या बदलांच्या श्वासरहित चलावर परिणाम लक्षात घेऊन त्यातील कार्यकारण संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ, ऑनलाईन पद्धतीने शिकवणे हे एक चल आहे आणि हे चल एकच आहे आणि त्यामुळे कार्यात्मक अभिकल्पाचा वापर केला जातो. म्हणजेच काय की जे उपक्रम राबवले जातील ऑनलाईन पद्धतीने शिकून, त्याचा परिणाम लक्षात घेऊन हा कार्यकारण संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच काय की ऑनलाईन पद्धतीने शिकवले असता काय बदल झाला, हा जो कार्यकारण संबंध आहे, हे कार्यकारण संबंध हा कार्यात्मक अभिकल्पामध्ये तपासला जातो. दुसरा एक घटकात्मक अभिकल्प. 2 किंवा अधिक चल असतात, त्यामध्ये प्रयोगकर्त्याच्या स्वाधीन असते. प्रयोगकर्त्याला आपल्या सोयीनुसार हाताळता येत नाही, त्यामुळे त्याला प्रयोगाची योजना अशी करावी लागते की ज्या योगे श्वासरहित चलातील बदलामुळे आश्रयी चलावर होणारा परिणाम लक्षात घेता येईल. पण प्रामुख्याने जास्तीत जास्त वापरला जाणारा अभिकल्प म्हणजे कार्यात्मक अभिकल्प आहे. आता अभिकल्प कोणकोणते, त्याचे प्रायोगिक अभिकल्पाचे कोणते प्रकार आहे? त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे एकल गट अभिकल्प. म्हणजेच काय, एकच गट निवडायचा. उदाहरणार्थ, ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना त्याच्या संपादनावर होणारा परिणाम आपल्याला बघायचा आहे, तर एकच गट निवडायचा, त्याच्यावरच पूर्वचाचणी घ्यायची. नंतर ऑनलाईन पद्धतीने त्याच गटाला दुसरा घटक शिकवायचा आणि त्याची उत्तर चाचणी घ्यायची आणि मग त्याचा परिणाम तपासायचा. म्हणजेच काय की हा एकच गट निवडला, त्याच्यावरच प्रयोग केला आणि त्यातूनच निष्कर्ष तपासले. दुसरा जो अभिकल्प आहे तो म्हणजे समान गट अभिकल्प. म्हणजे याच्यामध्ये 2 गट पाडले जातात. समान पात्रतेच्या जोड्यांचे 2 गट, समान गट पाडले जातात आणि समान 2 असू शकतात, 3 असू शकतात याच्यामध्ये, आणि यावर दोघांची तुलना केली जाते. एका गटाला ऑफलाईन पद्धतीने शिकवलं, दुसऱ्या गटाला ऑनलाईन पद्धतीने शिकवलं आणि दोन्हींचा फरक तपासला. म्हणजेच काय की समान गट अभिकल्प. दुसरा इथं
आवर्तन गट अभिकल्प ही एकल गटाचीच ही सुधारित आवृत्ती आहे. यावर फक्त आवर्तने केली जातात, म्हणजे जास्तीत जास्त सराव, वारंवार सराव केला जातो आणि त्यातून विद्यार्थ्याच्या संपादनुकीमध्ये झालेला बदल तपासला जातो, म्हणजेच एक आवर्तन गट अभिकल्प आहे. चौथा आहे बहुगट अभिकल्प. यामध्ये स्वाश्रयी चल फक्त एकच असून त्याच्या दोनपेक्षा जास्त अधिक बदलाचा परिणाम जर आपल्याला तपासायचा असेल तर त्यासाठी बहुगट अभिकल्प वापरला जातो. उदाहरणार्थ एका गटाला ऑनलाईन पद्धतीने, एका गटाला ऑफलाईन पद्धतीने, एका गटाला मिश्रित पद्धतीने, असे जर अनेक गट करायचे असेल तर यासाठी या अभिकल्पाचा वापर केला जातो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की टिंब हा कार्यात्मक अभिकल्पाचा प्रकार नाही, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे एकल गट अभिकल्प, समान गट अभिकल्प, आवर्तन गट अभिकल्प आणि बहुगट अभिकल्प हे याच्या संदर्भात कार्यात्मक अभिकल्पाचे हे प्रकार आहे. अभिकल्प म्हणजेच काय, गट, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. आता प्रायोगिक पद्धतीचे महत्त्व काय सांगता येईल आपल्याला, तर याच्यामध्ये ही एक शास्त्रीय पद्धत आहे, कारण यातून आलेले निष्कर्ष, मोठमोठे शोधसुद्धा या प्रायोगिक पद्धतीनेच लावले जातात. आता सद्यस्थितीचं जर कोरोनाच्या संदर्भात लक्षात घेतलं आपण, तर हे जे वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात, औषधं शोधली जातात, त्याचा प्रयोग केला जातो आणि त्याची परिणामकारकता तपासली जाते की हे औषध वापरलं असता कोरोना नष्ट होऊ शकतो. म्हणजे हे सुद्धा एक प्रायोगिक पद्धतीनेच केलं जाणारं संशोधन आहे. म्हणून शास्त्रीय पद्धत ही प्रायोगिक संशोधन पद्धती आहे. कार्यकारण भाव तपासला जातो. एका चलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम, एका गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीवर होणारा परिणाम म्हणजेच कार्यकारण भाव तपासला जातो. तिसरा आहे अचूकता. या पद्धतीच्या माध्यमातून येणारे निष्कर्ष हे अचूक असतात. त्यानंतर परिकल्पनांची तपासणी योग्य पद्धतीने होते, म्हणजे अगोदर जे अंदाज बांधलेले असतात, भविष्यातील उत्तर जे मांडलेलं असतं त्या उत्तराची योग्य प्रकारे तपासणी आपल्याला या प्रायोगिक संशोधन पद्धतीच्या माध्यमातून केल्या जाते. त्यामुळे प्रायोगिक संशोधन पद्धतीचं महत्त्व आहे असं आपल्याला लक्षात येईल. आता या संदर्भात काही मर्यादा पण आहेत. चलांचा परिणाम तपासणी अवघड जाते. पूर्वचाचणीमुळे प्रयोज्याची परिपक्वता तपासणी कठीण जाते. कृत्रिम वातावरणात नैसर्गिक निष्कर्षाचा अभाव असतो. प्रयोगकर्त्याच्या आत्मीयतेने पक्षपातपणा दिसून येतो. समान गट पाडणे कठीण असते. म्हणजे याच्यामध्ये हे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रायोगिक पद्धतीचे ह्या मर्यादा आपल्याला सांगता येईल. अशा पद्धतीने आज आपण प्रायोगिक संशोधन पद्धती म्हणजे काय, प्रायोगिक संशोधन पद्धतीचे वैशिष्ट्ये, प्रायोगिक संशोधन पद्धतीच्या पायऱ्या कोणकोणत्या आहे, प्रायोगिक संशोधन पद्धती अंतर्गत चलांचे प्रकार, अभिकल्पाचे आणि कार्यात्मक अभिकल्पाचे वेगवेगळे प्रकार आणि प्रायोगिक संशोधन पद्धतीचे महत्त्व आणि मर्यादा या संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. आपल्याला ही माहिती जर आवडली असेल तर आपण हा व्हिडिओ लाईक करा आणि आपले जास्तीत जास्त इतर मित्रांपर्यंत शेअर करा. आणि काही सुधारणा वाटत असतील किंवा एखाद्या घटकावर व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटत असेल तर आपण खाली प्रतिक्रिया देऊ शकता. धन्यवाद.